रायगडचा मान वाढला, शिवसेनेचा आवाज बुलंद झाला। महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी, फलोत्पादन, खार भूमी मंत्री, शिवसेना विधिमंडळ उपनेते माननीय नामदार श्री भरतशेठ गोगावले यांची रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन। आपल्या नेतृत्वाखाली रायगडच्या सर्वांगीण विकासाला नवी उंची लाभो हीच मनपूर्वक सदिच्छा। शुभेच्छुक श्री महेंद्र सदाशिव थोरवे, आमदार कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघ। कर्जत तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या पाषाणे गावातील नवीन वसाहतीमध्ये एका गृहसंकुलात भला मोठा अजगर आढळून आला। रात्री साधारण 11 फूट लांबीचा दुर्मिळ असा अजगर पकडण्यात आल्याने गॅलेक्सी गृहसंकुलात रहिवासी यांनी सुटकेचा निश्वास टाकला। पाषाणे ग्रामपंचायतमधील नवीन वसाहतमधील गॅलेक्सी गृहसंकुलात एका इमारतीच्या तळमजल्यावर केतन चौधरी, भूषण चौधरी, संगम सावंत, प्रमोद खडे, प्रसाद पलघमल यांना एक अजगर दिसून आला। रात्री 11:30 वाजता हा अजगर दिसून आल्यावर स्थानिकांची मोठी धावपळ उडाली। अनेक रहिवासी बाहेरून राहायला आलेले असल्याने परिसरात खळबळ माजली। स्थानिकांनी सर्पमित्र यांचे नंबर शोधण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर तेथून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या वांगणी गावातील सर्पमित्र यांचा संपर्क झाला। वांगणी येथून अमित मयेकर आणि डोणे येथील मेजर राजू दुबे हे पाषाणे येथील गॅलेक्सी गृहसंकुलात पोहोचले। तेथे आल्यावर सर्पमित्रांनी वनविभाग यांना या दुर्मिळ अशा भल्या मोठ्या अजगर यांच्याबाबत माहिती दिली। त्यानंतर सर्वांनी सर्पमित्र यांना मदत करण्याचा निर्णय घेतला। ज्यावेळी हा अजगर आला यशस्वीरित्या रेस्क्यू करण्यात आला त्यावेळी सर्पमित्र देखील हबकून गेले। या भागातील जंगलात सर्वसाधारणपणे आढळून येणारा अजगर यांची लांबी 5 ते 6 फूट असते, परंतु गॅलेक्सी इमारतीत सापडलेला अजगर चक्क 11 फूट लांबीचा असल्यानं सर्वांना हा सुखद धक्का होता। मध्यरात्री 12:30 वाजता अजगर पकडण्यात आला असून तो रात्री डोणे येथे सुरक्षित ठेवण्यात आला। आज दुपारी वनविभागाचे कर्मचारी आणि सर्पमित्र यांच्याकडून या अजगराला घनदाट जंगलात सोडण्यात आले। रहिवासी वस्तीत भला मोठा अजगर दिसून आल्यानं स्थानिक रहिवासियांच्या घबराट पसरली होती। दुसरीकडे उल्हास नदीला आलेल्या महापुरामुळे हा अजगर जंगलातून वाहून आला असावा असं देखील बोललं जातंय। कर्जत लाईव्हसाठी रामदास माळी, कशळे।